नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विकास लवांडेंवर शाई फेक केल्याचे परभणीत पडसाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दुग्धाभिषेक करत घटनेचा निषेध. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक. सरकारने तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी. शेतकऱ्यांना दिलासा द्या, मनसेची मागणी. भंडाऱ्यात काँग्रेसचे 15 मेला जलसमाधी आंदोलन. वैनगंगेत शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या सभेला विरोधाचा इशारा. नाना पटोले, प्रशांत पडोळे यांचा आंदोलनात सहभाग. तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार. खरेदी बंदीवर संताप. हरभरा, तूर खरेदी आणि पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक. सहनशीलतेचा अंत पाहू नका, शेतकऱ्यांचा इशारा. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. बेलगावमध्ये पाणी टंचाईवरून महिलांचा संताप. पाण्यासाठी आंदोलन. महिला चढली टॉवरवर. लेखी आश्वासनाशिवाय उतरणार नाही, महिलेची भूमिका. प्रशासनाविरोधात महिलांचा ठिय्या आंदोलन. चांदवडच्या लासलगावमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खराब रस्त्यामुळे वाहन चालकांचे हाल. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला. प्रशासनाकडे तातडीनं दुरुस्तीची मागणी. वाशिममध्ये तलावातील गाळ उपसा मोहिमेला वेग. गाळ उपशामुळे वाढणार पाणी साठवण क्षमता. जलसंधारणासाठी प्रशासनाची मोहीम. ग्रामीण भागाला दिलासा. तलाव खोल करण्याचं काम युद्ध पातळीवर. बल्लारपूरमध्ये आंतरराष्ट्रीय गांजा तस्कर टोळी जेरबंद. आरोपींकडून गांजासह ऑटो आणि 4 मोबाईल असा एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. कौटुंबिक छळातून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस तपास सुरू. येवला देवळानेमध्ये शेतकऱ्यावर ऍसिड हल्ला. 2 आरोपी अटकेत. शेतीच्या जुन्या वादातून झोपेत असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला. कांदा उत्पादन बांध वादातून हल्ल्याची कबुली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.